सावित्रीताई गावातल्या माणसातली बाई. अंगावर नऊवारी, कपाळावर कुंकू आणि मनात कायम कुटुंबाची काळजी. ज्या मुलाला त्यांनी आपला नवरा गमावल्यावर सुद्धा चांगलं शिक्षण दिलं, तो त्यांचा मुलगा अनिकेत आता मोठा झाला होता. त्याचे शिक्षण पूर्ण होऊन तो नोकरी करत होता. आता मुलगा मोठा झाला आहे, त्याच्या लग्नाचं पाहायला हवं असा विचार करून सावित्रीताई एके दिवशी आपल्या भावाच्या घरी गेल्या होत्या. आई म्हणून सावित्रीताईंना एकच काळजी लागून राहिली होती. आता पोराच्या लग्नाचं पाहायला हवं. भावाच्या घरी बसता बसता सगळ्यांमध्ये अनिकेतच्या लग्नाची चर्चा सुरू झाली. कोणाच्या ओळखीत किंवा नजरेत कुठली मुलगी आहे का, कोणी स्थळ सुचवलं, तर कोणी म्हणालं अजून वेळ आहे. पण सावित्रीताईंच्या मनात मात्र शोध सुरूच होता. तेवढ्यात अनिकेतच्या मामाच्या घराशेजारी राहणारी नंदिनी अंगणात काम करताना सावित्रीताईंच्या नजरेस पडली. साधा ड्रेस, केसांची अगदी व्यवस्थित वेणी घातली होती, चेहऱ्यावर शांत हास्य. घरचं काम करतानाही तिच्या हालचालीत एक शिस्त आणि सोज्वळपणा दिसत होता. ही मुलगी कोण? सावित्रीताईंनी सहज विचारलं. त्यावर अनिकेतचे मामा म्हणाले, ही नंदिनी. बिचारीचे वडील लहानपणीच गेले. आता दोघी मायलेकीच राहतात. ती आईला मदत करते, शिकलेली आहे, स्वभाव फार चांगला आहे. आपल्या भावाच्या तोंडून नंदिनीचे कौतुक ऐकल्याबरोबर सावित्रीताई म्हणाल्या, त्या मुलीला इकडे बोलवतस का? अनिकेतच्या मामांनी क्षणाचाही विलंब न लावता नंदिनीला आवाज दिला. तशी नंदिनी आत आली. घरात आल्याबरोबर नंदिनीने सावित्रीताईंना नम्रपणे वाकून नमस्कार केला. बोलण्यात आदर, डोळ्यात प्रामाणिकपणा. नंदिनीच्या ह्या वागण्याने सावित्रीताईंच्या मनात कुठेतरी एक वेगळीच ओढ निर्माण झाली. थोडा वेळ थांबल्यानंतर नंदिनी पुन्हा आपली कामे करण्यासाठी गेली. नंदिनी जरी बाहेर गेली असली तरी मात्र सावित्रीताईंच्या मनात ती भरली होती. त्यामुळे दिवसभर नंदिनीच्या वागण्याकडे सावित्रीताई लक्ष ठेवून होत्या. पाहुण्यांसाठी पाणी आणणं, आईला मदत करणं, सगळं शांतपणे, कुठलाही दिखावा नाही. त्यामुळे संध्याकाळी घरी परतताना सावित्रीताईंनी मनाशी ठरवलं, अनिकेतसाठी हीच मुलगी योग्य आहे. घरी आल्यावर त्यांनी अनिकेत समोर विषय काढला. अनिकेत, आज एक मुलगी पाहिली, साधी आहे पण मला मनापासून चांगली वाटली, असं सावित्रीताईंनी अनिकेतला सांगितलं. त्यावर अनिकेत हसून म्हणाला, आई, तुझ्या पसंतीवर मला विश्वास आहे. आपण एकदा प्रत्यक्ष त्या मुलीला भेटून पाहू. मग काही दिवसांनी दोन्ही कुटुंबाची भेट झाली. नंदिनी आणि अनिकेतचं बोलणं झालं. शेवटी सावित्रीताईंनी नंदिनीला तिच्या आई समोरच विचारलं, आमची सून होशील का नंदिनी? डोळ्यात पाणी आणि ओठावर हसू घेऊन नंदिनीने मान हलवली. त्या दिवशी सावित्रीताईंना वाटलं, मुलासाठी फक्त सुंदर मुलगी नाही तर घर सांभाळणारी, प्रेम देणारी लेकच मिळाली आहे. अनिकेत आपल्या आईच्या आग्रहाखातर नंदिनीशी लग्नाला तयार झाला. असं असलं तरी अनिकेतचं मन मात्र या नात्यात कुठेच गुंतलं नव्हतं. शहरात शिक्षण घेतलेला, नोकरी करणारा अनिकेत स्वप्न पाहत होता, सुशिक्षित, आधुनिक विचारांची, नोकरी करणारी आणि देखणी मुलगी. पण त्याच्या आयुष्यात आली होती नंदिनी, 10वी पर्यंत शिकलेली, साधी भोळी आणि गावच्या मातीशी नाळ जुळलेली. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस औपचारिकतेत गेले. नंदिनी मनापासून संसारात रमत होती. पहाटे उठून घर आवरणं, स्वयंपाक, सासूबाईंची काळजी, सगळं ती मन लावून करत होती. पण अनिकेतच्या नजरेत तिचं हे कष्टमय प्रेम कधीच उतरलं नाही. त्याच्या मनात सतत एकच विचार घोळत असे, माझ्या आयुष्याची अशी जोडीदार, आईने माझ्या गळ्यात ही गावंढळ मुलगी बांधली आहे. त्या असंतोषातूनच त्याचे शब्द कडू होत गेले. रोज काही ना काही कारण काढून तो नंदिनीला टोमणे मारू लागला. कधी तिच्या शिक्षणावर, कधी तिच्या बोलण्यावर, तर कधी तिच्या साधेपणावर. आता लग्नाला फक्त 20 दिवस झाले होते. तेव्हाच एके दिवशी सकाळी अनिकेतला ऑफिसला जायची घाई होती. घरात शांतता होती. तेवढ्यात अचानकपणे अनिकेत मोठ्याने ओरडला, नंदिनी. नंदिनी दचकून स्वयंपाकघरातून धावत आली. काय झालं? तिने घाबरत विचारलं. अनिकेत चिडून म्हणाला, तुझं लोणचं घालू का ग? माझे टाय कुठे आहे? एक गोष्ट जागेवर मिळत नाही या घरात. नंदिनी काही न बोलता लगेच कपाट उघडून टाय शोधू लागली. थोड्याच वेळात तिनं नीट घडी घातलेली टाय अनिकेतच्या हातात दिली. तरीही अनिकेतचा राग शांत झाला नाही. दात ओठ आवळत पुटपुटत तो म्हणाला, या गावंढळ मुलीला आईने माझ्या गळ्यात बांधली आहे.
हिच्यापेक्षा एखादी चांगली मोलकरीण बरी, ती तरी पैशाच्या बदल्यात घरातली कामं नीट करते. हे शब्द नंदिनीच्या काळजावर घाव घालून गेले. डोळ्यात पाणी तरळलं, पण ते तिने खाली झुकलेल्या पापण्या आड लपवलं. एक शब्दही न बोलता ती मागे वळली आणि स्वयंपाकघरात निघून गेली. कारण स्वयंपाकघरात गॅसवर दूध गरम करण्यासाठी ठेवलं होतं. नंदिनी स्वयंपाकघरात पोहोचेल तर स्वयंपाकघरात अगोदरच सावित्रीताई उभ्या होत्या. नंदिनीला पाहिल्याबरोबर आता त्यांनी सुद्धा बडबड करण्यास सुरुवात केली. अनिकेत अगदी बरोबर बोलत आहे. तुला या घरात आणून मी खूप मोठी चूक केली आहे. अगं, तू गॅस बंद करून जाऊ शकत नव्हतीस का? सर्व दूध उतू गेलं. तुझ्या आईने तुला या साध्या साध्या गोष्टी सुद्धा शिकवल्या नाहीत का? खरंच तू अनाडी आहेस. तुला तर घर सांभाळता येत नाही. आपल्या सासूबाईंचे असे शब्द ऐकून नंदिनी जागेवरच उभी राहून रडू लागली. तरीही सासूबाईंचे बोलणे चालूच होते. नंदिनी पूर्ण दिवस घरातील सर्व कामं करत असायची, परंतु एवढं सगळं करून सुद्धा ती अजूनही कुणाच्या हृदयात जागा मिळवू शकली नव्हती. अनिकेतच्या हृदयात जागा मिळवण्यासाठी नंदिनीने खूप प्रयत्न केले होते. ती दिवसभर कामातच व्यस्त असायची, परंतु एवढे करून सुद्धा अनिकेत ऑफिसवरून आल्यानंतर नंदिनीलाच ऐकवायचा की तू दिवसभर घरी काय करतेस. सुरुवातीला सावित्रीताईंच्या मनात नंदिनीविषयीची जी आपुलकी होती ती सुद्धा अनिकेतच्या सांगण्यावरून कमी झाली होती आणि हळूहळू सावित्रीताई सुद्धा नंदिनीला अगदी खोडसाळपणे बोलू लागल्या होत्या. एक दिवस संध्याकाळी सावित्रीताईंनी नंदिनीला आवाज दिला आणि म्हणाल्या, सुनबाई, माझा चष्मा सापडत नाही. जरा इकडे येऊन माझा चष्मा शोधून दे. त्यावर नंदिनी म्हणाली, सासूबाई, गॅसवर फोडणी दिली आहे. तिकडे आले तर फोडणी करपून जाईल. पटकन भाजी घालते आणि तुम्हाला चष्मा शोधून देते. नंदिनी असे म्हणाल्याबरोबर सावित्रीताई लगेचच अनिकेतला आवाज देत म्हणाल्या, अरे बाळा, ऐकलंस का? मी चष्मा शोधून द्यायला सांगते तर ही महाराणी म्हणते गॅसवर भाजीसाठी फोडणी दिली आहे. आपल्या आईची तक्रार आल्याबरोबर अनिकेत मोठ्याने ओरडला, नंदिनी, तो गॅस बंद करून आईचा चष्मा शोधून देऊ शकत नाहीस का? नंदिनीने हॉलमध्ये जाऊन सासूबाईंचा चष्मा शोधला आणि त्यांना दिला आणि पुन्हा स्वयंपाकघरात आली. तेव्हा नंदिनी विचार करू लागली, स्वतःचा मुलगा बाजूलाच बसला आहे आणि मोबाईलवर काहीतरी पाहत आहे, तर सासूबाई आपल्या मुलाला चष्मा शोधायला सांगू शकत नाहीत का? पण नंदिनी सासू आणि नवऱ्यासमोर एक शब्दही बोलू शकत नव्हती. घरात सगळं काही गप्प सहन करणं हेच तिच्या नशिबी आलं होतं. कारण माहेरी आई एकटी आहे. तिला जर आपल्याला होत असलेल्या त्रासाविषयी सांगितलं तर विनाकारण आई चिंता करत बसेल. म्हणून नंदिनी नेहमी शांत असायची. बाहेरून ती शांत दिसत असली तरी तिचा अंतरात्मा मात्र रोज जखमी होत होता. अपमान, उपेक्षा आणि असहाय्यतेची वेदना तिच्या मनात खोलवर साठत चालली होती. दुसरीकडे अनिकेत मात्र वेगळ्याच विचारात अडकलेला होता. रोज तो नंदिनीला नोकरी करणाऱ्या मुलींचे टोमणे ऐकवत असे. त्याच्या डोक्यात फक्त एकच कल्पना घर करून बसली होती. बायको नोकरी करणारीच हवी होती. त्याच्या दृष्टीने नंदिनी आणि नोकरी करणारी मुली यांची तुलना होऊच शकत नव्हती. हीच तुलना, हीच असमाधानाची भावना त्याला कायम नाराज ठेवत असे. आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत याचा राग तो नंदिनीवर काढत असे, कधी शब्दांनी तर कधी रागाच्या भरात हात उगारून. नंदिनी मात्र सगळं मुकाट्याने सहन करत राहायची. तिच्या मनात प्रश्नांचा कल्लोळ असायचा, पण ओठांवर मौनाचं कुलूप लागलेलं होतं. एक दिवस अनिकेतने आपल्या मित्रांना त्यांच्या बायकांसह घरी बोलावले होते. त्याची तयारी सुरू असतानाच अनिकेतची आई म्हणाली, अरे बाळा, तुझे चांगले मित्र त्यांच्या बायकांना घेऊन येत आहेत. अशा वेळी तुझी ही गावंढळ बायको त्यांना काय बनवून खायला घालणार? त्यापेक्षा बाहेरूनच काहीतरी ऑर्डर कर. हे बोलून झाल्यावर सासूबाई नंदिनीला उद्देशून उपरोधाने म्हणाल्या, अगं, तुला काहीच करता येत नाही, त्यामुळे किती खर्च होतोय याचा तरी विचार कर. तेवढ्यात अनिकेतनेही टोमणा मारला, ही जर नोकरी करून पैसे कमवणारी असती तर कमीत कमी एखादी चांगली कामवाली बाई तरी ठेवली असती. तिने सगळे पदार्थ बनवून दिले असते. अनिकेतचे हे शब्द नंदिनीच्या हृदयाला चिरून गेले. त्या क्षणी तिला असं वाटलं की या घरात फक्त नोकरी करणाऱ्या मुलींनाच सन्मान मिळतो. आपल्यासारख्या 10वी शिकलेल्या घर सांभाळणाऱ्या मुलीला सासरी कधीच इज्जत मिळत नाही. हा विचार मनात येताच नंदिनीचं मन भरून आलं. मग काही न बोलता ती स्वयंपाकघरात गेली आणि तिथेच स्वतःला आवरू न शकल्याने मोठमोठ्याने रडू लागली.
तिच्या अश्रूंमध्ये केवळ अपमान नव्हता, तर स्वतःच्या अस्तित्वावर पडलेली एक खोल जखम होती. थोड्याच वेळात सर्व खाद्यपदार्थ बाहेरून मागवण्यात आले. अनिकेतचे मित्रही त्याच्या बायकांसह घरी आले. सगळेजण दिवाणखान्यात बसून हसत खेळत गप्पा मारू लागले. घरात बाहेरून आलेल्या पदार्थांचा सुगंध पसरला होता आणि वातावरण वरवर आनंदी वाटत होतं. पण त्या आनंदाच्या गदारोळापासून दूर स्वयंपाकघरात नंदिनी मात्र शांतपणे गरमागरम कांदा भजी बनवत होती. अपमानाच्या वेदनेतूनही तिने आपल्या हातांनी काहीतरी करून दाखवायचं ठरवलं होतं. किमान पाहुण्यांना माझ्या हातचं काहीतरी खायला मिळावं, एवढाच साधासा विचार तिच्या मनात होता. तेवढ्यात भजी तळण्याचा वास सासूबाईंच्या नाकात गेला. मग काय तर तडक स्वयंपाकघरात आल्या आणि चिडलेल्या आवाजात म्हणाल्या, अगं, तुला काही अक्कल आहे की नाही? तुला भजी कोणी बनवायला सांगितली? तुला फक्त चहा बनवायला सांगितला होता. ते शब्द ऐकताच नंदिनीचा हात थरथरला. तेवढ्यात अनिकेत स्वयंपाकघरात आला. भजीकडे तुच्छतेने पाहत तो म्हणाला, तुझ्या या गावंढळ पद्धतीने बनवलेल्या भज्या माझ्या एकही मित्र खाणार नाही. त्यामुळे उगाच डोकं चालवण्याची गरज नाही. मी आधीच कटलेट ऑर्डर केले आहेत. हे शब्द नंदिनीच्या कानावर पडले आणि तिचं मन पुन्हा एकदा मोडलं. काही बोलायचं होतं, पण नेहमीप्रमाणे ती गप्प राहिली. तेवढ्यात अनिकेतच्या एका मित्राची बायको स्वयंपाकघरात आली. तिने कढईतल्या गरमागरम भज्या पाहिल्या आणि क्षणाचाही विचार न करता पटकन एक भजी उचलली आणि ती तोंडात टाकली. भजी चाकताच तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. ती लगेच उत्साहाने म्हणाली, अरे वा, चहा बरोबर गरमागरम भजी. चला सगळे एकत्र बसून चहा बरोबर भजी खाण्याचा आनंद घेऊया. असं म्हणत ती बाहेर निघून गेली. हे पाहताच अनिकेत क्षणभर गोंधळला. लगेच तो आपल्या आईला म्हणाला, आई, तू भजी घेऊन बाहेर ये. या गावंढळ बाईला इथेच राहू दे. काही वेळातच सासूबाई चहा आणि भजी घेऊन बाहेर गेल्या. पाहुणे सगळे आवडीने भजी खात गप्पा मारू लागले. काहीच मिनिटात सगळी भजी संपून गेली. पण अनिकेतने मोठ्या आवेशाने मागवलेले कटलेट मात्र तसेच राहिले. कोणी त्यांना हातही लावला नाही. अनिकेतचे सर्व मित्र आणि त्यांच्या बायका नंदिनीने बनवलेल्या भजीची प्रशंसा करत होते. स्वयंपाकघरात एकटी उभी असलेली नंदिनी हे सगळं ऐकत होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण मनात कुठेतरी एक शांत समाधानही होतं. नंदिनीने बनवलेल्या भजीचे सर्वजण प्रशंसा करत असलेलं पाहून सासूबाईंनी काही भज्या खाऊन पाहिल्या. तेव्हा त्यांना सुद्धा प्रशंसा करण्याची इच्छा झाली, परंतु त्यांच्या तोंडून एक शब्दही बाहेर पडला नाही. असे असले तरी नंदिनीच्या हाताच्या चवीने आज तरी मौनात उत्तर दिलं होतं. मित्रांच्या तोंडून आपल्या बायकोच्या हातच्या चवीची प्रशंसा ऐकूनही अनिकेतचं समाधान झालं नाही. थोड्या उद्धट हसण्याने तो म्हणाला, अरे यार, ठीक आहे, मान्य आहे, भजी चांगली आहे, पण नोकरी करणाऱ्या बायकोची गोष्टच वेगळी असते. तिची हुशारी या 10वी पास असणाऱ्या मुलीबरोबर कशी होऊ शकते? अनिकेतचे हे शब्द ऐकता क्षणभर सगळे गप्प झाले. पण लगेचच त्याच्या 2 मित्रांनी ठाम आवाजात त्याला थांबवलं. एक मित्र म्हणाला, अनिकेत, तू खूप चुकीचं बोलतो आहेस. दुसरा मित्र पुढे म्हणाला, संस्कार केवळ शिक्षणातून मिळत नाहीत, ते कुटुंबातून मिळतात. डिग्रीने माणूस मोठा होत नाही, तर विचारांनी आणि वागणुकीने होतो. ते शब्द दिवाणखान्यात घुमले. क्षणभर अनिकेत निरुत्तर झाला. स्वयंपाकघरात उभी असलेली नंदिनी हे सगळं ऐकत होती. आज पहिल्यांदाच कोणीतरी तिच्या अबोलपणामागच्या संस्कारांना, तिच्या अस्तित्वाला मौल दिलं होतं. तो क्षण लहान होता, पण नंदिनीच्या मनात आशेची एक हलकीशी ज्योत पेटून गेला. पण नंदिनीच्या मनात पेटलेला तो आशेचा किरण फार काळ टिकला नाही. थोड्याच वेळात सगळे पाहुणे निघून गेले आणि घर पुन्हा एकदा शांत झालं. ती शांतता मात्र वादळापूर्वीची होती. पाहुणे जाताच अनिकेत नंदिनीवर तुटून पडला. रागाने तो म्हणाला, आज भजी चांगली झाली म्हणून काही तोरा मिरवण्याची गरज नाही. त्यांच्या बायका चांगला पगार कमवतात, म्हणूनच ते लोक इतक्या ऐशो आरामात जगत आहेत. अनिकेतच्या या शब्दांनी नंदिनीच्या मनावर पुन्हा एकदा खोल घाव बसला. थोड्या वेळापूर्वी मिळालेल्या सन्मानाचा क्षणार्धात नाहीसा झाला. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं, पण आवाज मात्र अजूनही गप्पच होता. ती स्वतःशीच विचार करू लागली, या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मला नेमकं काय करावं लागेल? माझा नवरा माझी तुलना सतत इतरांशी करणं कधी थांबवेल, की तो दिवस यायचाच नाही? दुसऱ्या दिवशी नंदिनी नेहमीप्रमाणे पहाटेच उठली आणि घर कामाला लागली.
कालच्या घडामोडी मनात असतानाही तिने चेहऱ्यावर काहीही न दाखवता आपली कामं सुरू ठेवली. पण सासूबाईंचा उतरलेला चेहरा पाहून तिच्या मनात एकच प्रश्न घोळू लागला. माझ्याकडून नेमकं काय चुकलं असेल की आज सासूबाई इतक्या नाराज दिसत आहेत? तेवढ्यात तिथे अनिकेत आला. त्याला पाहताच सासूबाई चिंतेच्या स्वरात म्हणाल्या, अरे अनिकेत, उद्या माझी परदेशात राहणारी मैत्रीण येणार आहे. तिने जर ह्या अनपढ बाईला पाहिलं तर ती काय म्हणेल? तिच्या समोर माझी मान शर्मेने खाली झुकेल. हे ऐकून अनिकेत चिडून म्हणाला, आता मी काय करू आई? ही तुझीच चूक आहे. तूच कुठून तरी हिला उचलून घेऊन आली आहेस. कधी कधी तर माझं मन असं करतं की हिला घटस्फोट द्यावा. अनिकेतचे हे शब्द नंदिनीच्या कानावर पडताच तिला जणू धक्काच बसला. हातातलं काम थांबलं. श्वास क्षणभर अडखळला. घटस्फोट हा शब्द तिच्या मनात घुमत राहिला. नंदिनीला माहित होतं की तिच्या माहेरच्या घरी फक्त तिची आई एकटीच आहे. जर तिला समजले की मुलीचा घटस्फोट झाला आहे तर ती या धक्क्यातून कधीही सावरू शकणार नाही. हा विचार नंदिनीच्या मनाला आणखी दुःखी करत होता. पण लगेचच तिने स्वतःशीच ठरवले, मी फक्त 10वी पर्यंत शिक्षण घेतलं आहे, पण या 10वीवर मी अशा प्रकारची नोकरी करू शकते की ज्यामुळे या लोकांचे तोंड बंद होतील. काहीतरी मार्ग नक्कीच काढावा लागेल. लग्नाला फक्त 6 महिने झाले होते, पण नंदिनीला असे वाटत होते की ती जणू 1 वर्षभराचा अनुभव एका दिवसातच घेत आहे. प्रत्येक दिवस तिच्यासाठी नवीन समस्या घेऊन येत असे आणि त्या समस्यांशी लढण्यासाठी तिला स्वतःला झुंजत राहावे लागत होते. आजही तिला सासूबाईंच्या मैत्रिणीची आठवण आली आणि तिच्या मनात भीतीची लाट पसरली. नंदिनीच्या सासूबाईंची तीच मैत्रीण लग्नात सतत बोलत असायची, माझी सून सकाळी घरातून बाहेर पडते आणि रात्री घरात परत येते. तिला सुट्टी मिळाली नाही, नाहीतर ती या लग्नाला आली असती. पण ती चांगले पैसे कमावते, त्यामुळे आमची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. या सर्व गोष्टी जणू थेट नंदिनीकडे निर्देशित होऊन सांगितल्या जात होत्या. त्यामुळे प्रत्येक शब्द नंदिनीच्या मनावर खोलवर उमटत होता. पण तिने कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही. पण जेव्हा हे सर्व नंदिनीच्या सासूबाई ऐकत होत्या तेव्हा त्यांना नंदिनीचा खूप राग आला. आपल्या मैत्रिणीचे असे बोलणे ऐकून त्यांनाही लगेच वाटू लागले की आपली सुद्धा सून नोकरी करणारी असायला हवी होती. म्हणून त्या लगेचच नंदिनीचा राग करू लागल्या आणि त्याच्या जवळ बोलणे बंद केले होते. घरात शांतता नव्हती, पण दबलेला रागाचा थर प्रत्येक जागी जाणवत होता. त्याच वेळी नंदिनी स्वतःशीच विचार करत होती, मी जबरदस्ती तर या घरात आलेली नाही. माझ्या शिक्षणाविषयी यांना अगोदरच माहित होती. मग आता हे लोक वाकडं तोंड का करत आहेत? याच्यात माझी काय चुकी आहे? हे प्रश्न मनात धावत असतानाही तिला कोणीही उत्तर देत नव्हतं. सावित्रीताईंना, ज्या सासूबाईंना आपल्या मुलासाठी नंदिनी खूप आवडली होती, त्यांच्याही डोळ्यात आता तीच नंदिनी खुपत होती. त्यामुळे सतत नंदिनीचं मन घाबरलेलं असायचं. नंदिनीच्या चेहऱ्यावर भीती आणि चिंता स्पष्टपणे दिसत होती. हे पाहताच सासूबाई थोड्या रागातच म्हणाल्या, माझ्या मैत्रिणीची जर एवढीच भीती होती तर मग एवढंच शिक्षण घेण्याची काय गरज होती? या शब्दांनी नंदिनीच्या मनात एक वेदनादायी धोका बसला. ती अजूनही शांत उभी होती, पण हृदयात प्रश्नांचे डोंगर उभारले होते. त्यामुळे नंदिनी आता शांत बसू शकली नाही. तिने लगेचच आपल्या सासूबाईंना उत्तर दिले, मी तुमच्या मुलाची वाट पाहत बसले नव्हते. तुम्ही लोक स्वतः आमच्या घरी तुमच्या मुलासाठी माझा हात मागण्यासाठी आला होतात. तेव्हा मी स्पष्टपणे सांगितले होते की माझं शिक्षण 10वी पर्यंत झालं आहे. मग शिक्षणाविषयी तुम्हाला काही अडचण होती तर तुम्ही त्याच वेळी नकार द्यायला हवा होता ना? नंदिनीचे असे परखड बोलणे ऐकून सासूबाईंना जणू काही आश्चर्याचा धक्काच बसला. त्या लगेच आपल्या मुलाला म्हणाला, पाहिलंस का बाळा, तू म्हणतोस ना की ही गावंढळ आहे, पण बघ तू ही कशी बोलत आहे. तेव्हा अनिकेत रागातच नंदिनीजवळ आला आणि तिच्या एक कानशिलात मारत म्हणाला, खबरदार, माझ्या आईसमोर जर तोंड वर करून बोललीस तर. अगं गावंढळ आहेस, कमी शिकलेली आहेस, परंतु आपले संस्कार तरी विसरू नकोस. तू यापुढे जास्त काही बोललीस तर तुला या घरातून बाहेर काढेन. मग नवऱ्या पाठोपाठ सासूने देखील नंदिनीला धमकावले आणि सांगितले, उद्या माझी मैत्रीण येणार आहे. तिच्या समोर जर तोंड उघडण्याचा प्रयत्न केलास तर गाठ आमच्याशी आहे. पण तेवढ्यातच सासूबाईंची मैत्रीण देवकीताई एक दिवस अगोदरच त्यांच्या घरी आल्या. आपली मैत्रीण देवकीला पाहून सासूबाई आश्चर्यचकित झाल्या आणि म्हणाल्या, अगं देवकी, तू तर उद्या येणार होतीस ना? त्यावर देवकीताई म्हणाल्या,
हो, मी उद्याच येणार होती, परंतु विचार केला एक दिवस अगोदरच जाते, त्यामुळे जास्त राहायला मिळेल. आता विचार करून आले आहे की 15 दिवस इथेच राहते. तुझ्यासोबत इथे राहून गप्पा गोष्टी केल्यानंतर सर्व गोष्टी विसरायला होतात. आपल्या मैत्रिणीच्या तोंडून 15 दिवस ती इथे राहणार हे ऐकल्याबरोबर सासूबाई मनातून घाबरल्या, पण त्या काहीच बोलू शकल्या नाहीत. तेवढ्यात नंदिनी ट्रेमध्ये पाणी आणि मिठाई घेऊन आली. त्यावर देवकीताई म्हणाल्या, अगं सुनबाई, पाणी ठीक आहे, पण ही मिठाई कशाबद्दल? पाण्याबरोबर कोणी मिठाई देतं का? त्यावर नंदिनी म्हणाली, हो बरोबर आहे, पण आमच्याकडे अशी पद्धत आहे की आलेल्या पाहुण्यांना पाण्याबरोबर काहीतरी गोड द्यावं लागतं. फक्त पाणी दिलं जात नाही. नंदिनीचे हे बोलणे ऐकल्याबरोबर देवकीताईंच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. त्या लगेच म्हणाल्या, अरे बाळा, हे तर तुझे संस्कार आहेत. माझी सून खूप शिकलेली आहे, खूप चांगली आहे, पण तिला या सर्व गोष्टी जुन्या जमान्यातील वाटतात. मी तिला या सर्व गोष्टी सांगून थकले, परंतु ती ऐकायला तयार नाही. शेवटी कंटाळून मी तिला आता काहीच सांगत नाही, कारण आता आमचे दिवसच राहिलेत किती. जे सुनबाईला आवडते तसे तिला करू देते, त्यातच तीही आनंदी आणि आपणही आनंदी. आपल्या मैत्रिणीचे असे बोलणे ऐकून नंदिनीच्या सासूबाई आपल्या मैत्रिणीकडे पाहतच राहिल्या, कारण त्यांना असं वाटत होतं की आपली मैत्रीण आपल्या सुनबाईला टोमणे मारेल. परंतु तिने टोमणे मारण्याऐवजी आपल्या सुनबाईची तर प्रशंसाच केली आहे. अशा प्रकारे देवकीताई सतत नंदिनीची प्रशंसा करत होत्या. खरं तर देवकीताई आपल्या सुनबाईची नेहमी प्रशंसाच करत होत्या, परंतु नंदिनीविषयी कोणतीच गोष्ट चुकीची वाटत नव्हती, म्हणून त्या तिला सुद्धा टोमणे मारत नव्हत्या, तर तिची सुद्धा प्रशंसाच करत होत्या. पण हीच गोष्ट नंदिनीच्या सासूबाईंना खटकत होती, म्हणून त्या सारख्या मध्ये मध्ये म्हणत होत्या की तुझी सून तर चांगले पैसे कमावते, या उलट माझ्या सुनेला काहीच येत नाही, ती फक्त भाकरी बनवून आम्हाला खायला घालते, एवढंच. अनिकेत सुद्धा आपल्या आईची मैत्रीण देवकीताईंना भेटला तेव्हा त्यांनी त्याला सुद्धा समजावून सांगितले की नोकरी करणारी सून ही गोष्ट ठीक आहे, परंतु 2-4 दिवसांनी तिच्याविषयीच्या सर्व गोष्टी आपल्या समोर येतात. त्यामुळे तुझ्या आईने जी काही सून आणली आहे ती एकदम चांगली आहे. आता नंदिनीच्या नवऱ्याला आणि सासूबाईंना दोघांनाही प्रश्न पडला होता की या वेळेला देवकीताई नंदिनीला टोमणे का मारत नाहीत, उलट तिची प्रशंसाच करत आहेत. म्हणून नंदिनीच्या सासूबाईंना मनातल्या मनात असं वाटत होतं की कधी आपली मैत्रीण इथून निघून जाते. पण आता 10 दिवस झाले तरीही देवकीताई जाण्याविषयी काहीच नावच काढत नव्हत्या, आणि नंदिनीच्या सासूबाई नंदिनीला काही उलट सुलट बोलायला लागल्या की लगेच देवकीताई मध्ये येत आणि नंदिनीच्या सासूबाईला समजावत, तुला आजकालच्या सुनांविषयी माहित नाही, तुझी सून तर लाखात एक अशी चांगली सून आहे. तेव्हा सासूबाई लगेच म्हणत, अगं तुला काय माहित, हिला किती टोकली आहे तेव्हा कुठेही चांगले काम करते. चांगली शिकलेली असती तर कामे चांगली केली असती. तुझ्या सुनेसारखी नोकरी करून माझ्या मुलाला घर खर्चात हातभार लावला असता. पण यावेळी देवकीताई मात्र काहीच म्हणाले नाहीत. दुसऱ्या दिवशी देवकीताई स्वयंपाकघरात गेल्या आणि स्वयंपाकघराचा खमंग सुगंध पाहून आनंदित होऊन म्हणाल्या, सुनबाई, तुझ्या हातात तर जादू आहे. हे लोक खूपच भाग्यवान आहेत, त्यांना अशा प्रकारे गरमागरम जेवण खायला मिळते. त्यावर नंदिनी म्हणाली, पण या लोकांना या गोष्टी आवडत नाहीत, त्यांना तर नोकरी करणारी सून आवडते. आज देवकीताई समोर नंदिनी रडू लागली. ती आपले अश्रू रोखू शकली नाही. तेवढ्यात नंदिनीच्या सासूबाई स्वयंपाकघरात आल्या. तेव्हा त्यांनी नंदिनीचे रडणं पाहिलं, तशा त्या लगेच आल्या पावली मागे गेल्या आणि अनिकेतला जाऊन म्हणाल्या, अरे बाळा, तुझी ती अनपढ बायको माझ्या मैत्रिणीकडे देवकीकडे तक्रार करत आहे. पण देवकीताई स्वयंपाकघरात असल्यामुळे अनिकेत सुद्धा नंदिनीला काहीच बोलू शकला नाही. पण रात्री जेव्हा देवकीताई त्यांच्या खोलीत आराम करण्यासाठी गेल्या तेव्हा मात्र सासूबाई स्वयंपाकघरात आल्या आणि नंदिनीला म्हणाल्या, खरं खरं सांग, तू माझ्या मैत्रिणीला आमच्याविषयी काय खोटं नाटं सांगत होतीस? जर तू आता खरं सांगितलं नाहीस तर तुला आत्ताच्या आत्ता घरातून बाहेर काढू. आपल्या सासूबाईंचे असे बोलणे ऐकताच नंदिनी थरथर कापू लागली. सासूबाई नंदिनीवर मोठ्याने ओरडत होत्या. त्यांचा रागीट आवाज ऐकून देवकीताई आपल्या खोलीतून धावत स्वयंपाकघरात आल्या. त्यांनी पाहिलं तर सावित्रीताई रागाच्या भरात आपल्या सुनेवर हात उगारत होत्या. हे दृश्य पाहताच देवकीताई ताबडतोब मध्ये आल्या. त्यांनी नंदिनीच्या सासूबाईंचा हात घट्ट पकडला आणि ठामपणे म्हणाल्या, सावित्री, तू मोठी आहेस, तुझ्या सुनेला तू आईसारखी आहेस, त्यामुळे मुलीसारख्या सुनेवर असा हात उगारणे तुला शोभत नाही. त्यावर सासूबाई लगेच म्हणाल्या, देवकी,
तुला माहित नाही ही किती खोटं बोलते. ही आज आमच्या घराविषयी तुला सर्व खोटं नट सांगत होती. देवकीताई म्हणाल्या, सावित्री, तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. तुझ्या सुनेने मला काहीच खोटं सांगितलेलं नाही. ती मला एवढंच सांगत होती की ती घरातील सर्व कामं करते, परंतु घरातील कोणीच तिला पसंत करत नाही. त्यामुळे ती आतल्या आत खूप दुःखी आहे. आणि मी आल्यापासून पाहत आहे, नंदिनी सर्वांची सर्व कामं करत आहे. साध्या आंघोळीसाठी पाणी सुद्धा कोणी स्वतःहून घेत नाही, ते सुद्धा नंदिनीलाच द्यावे लागते. अगं, मग हे दुसरं काय करणार? पैसे तर कमावत नाही, मग घरची कामं करायला नकोत का? तुझी सून बघ किती पैसे कमावते आणि तुम्ही सर्वजण तिच्या पैशांवर मस्त ऐशो आरामात जगत आहात. हे ऐकताच देवकीताईंच्या डोळ्यात पाणी आलं. सावित्री, तुला बाहेरून असं वाटत असेल, पण माझ्या सुनेला पाण्याचा ग्लास सुद्धा मला हातात नेऊन द्यावा लागतो. आणि जेव्हा तिच्या ऑफिसला सुट्टी असते तेव्हा मला तर स्वतः तिच्यासाठी तिच्या आवडीचं जेवण बनवून द्यावं लागतं. तुला काय सांगू, माझ्या नशिबात कधीच गरम चपाती अथवा भाकरी आलेली नाही. उलट मीच रोज सकाळी डब्बा तयार करून मुलाला आणि सुनेला देते. ते दोघेही तो डब्बा उचलून ऑफिसला निघून जातात. मी किती वेळा त्यांना सांगितलं की मला आता त्रास होतो. त्यावर माझी सून म्हणते की म्हातारपणी बसून राहिला तर शरीराला गंज पकडेल, त्यामुळे घरातील कामं करत राहा. अगं, तू तर नशीबवान आहेस. तुझी सून स्वतः मोलकरीण बनून तुमची सर्व कामं करत आहे. पण मला माझ्या सुनेने माझ्याच घरात मोलकरीण बनून ठेवली आहे. तुझी सून संस्कारी आहे, म्हणून तुमचा मार सहन करून सुद्धा ती तुमची सेवा करत आहे. तुझ्या सुनेने मनात आणलं ना, तर तुम्हा दोघांना कुठे तोंड दाखवण्याच्या लायकीचं सुद्धा ती ठेवू शकणार नाही. मी अनिकेतला रोज हीच गोष्ट समजावत आहे. नोकरी करणाऱ्या सुनेने मला नोकर केली आहे. माझ्या सुनेने माझी काय अवस्था करून ठेवली आहे ते बघ, मग स्वतःच्या बायकोला दोष दे. देवकीताईंचे हे बोलणे ऐकून नंदिनीच्या सासूबाईंच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या रोज देवकीताईच्या सुनेबरोबर आपल्या सुनेची तुलना करत होत्या. त्यांना वाटत होतं आपली मैत्रीण मजेत आहे, पण आज त्यांना सत्य समजलं होतं की आपली मैत्रीण मजेत नाही, तर घरची मोलकरीण बनली आहे. नंदिनीच्या सासूबाई तिथे मान खाली घालून उभ्या राहिल्या. तेव्हाच तिथे अनिकेत आला आणि म्हणाला, हो आई, मला देवकी मावशीने सर्व काही सांगितलं आहे, त्यामुळे माझे डोळे तर उघडले आहेत. मी तिच्याबरोबर योग्य पद्धतीने जुळवून घेऊन तिच्या मनाचाही विचार करणार आहे. पण आई, तुला अजूनही नंदिनी बरोबर जुळवून घ्यायचं नसेल तर मात्र मला नाईलाजाने या घरातून नंदिनीला घेऊन बाहेर पडावे लागेल. मग मात्र तुला एकटीलाच तुझ्या सर्व गोष्टी सांभाळाव्या लागतील. आता निर्णय तुला घ्यायचा आहे. आपल्या मुलाचे असे बोलणे ऐकून सावित्रीताई अजून घाबरल्या. त्यांनी लगेच नंदिनी समोर हात जोडले आणि आपली चूक मान्य करत म्हणाल्या, नंदिनी, आज मला समजलं, नोकरी करणारी सून घरात आणून मोलकरीण होण्यापेक्षा तुझ्यासारखी कमी शिकलेली पण संस्कारी सून घरात आणून आनंदाने जगता येतं. पण हे करत असताना मी विनाकारण तुझी तुलना नोकरी करणाऱ्या देवकीच्या सुनेसोबत करून तुझा राग करून तुला दुःख पोचवत होते. एवढं करून सुद्धा तू तुझ्या कर्तव्यापासून दूर झाली नाहीस. त्यामुळे आजपासून मी कधीच तुला दुखवणार नाही. त्या दिवसापासून नंदिनीच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने सुख आले आणि तिचा संसार सुखाचा झाला. या कथेत नंदिनीला सासूकडून आणि नवऱ्याकडून खूप त्रास सहन करावा लागला, तरी ती आपल्या कर्तव्यापासून कधीच दूर झाली नाही. आणि ज्या सासूबाईंच्या मैत्रिणीची तिला भीती वाटत होती, त्याच देवकीताईंच्या मदतीने शेवटी तिच्या आयुष्यात आनंद भरला. तर मित्र आणि मैत्रिणींनो, देवकीताईंनी नंदिनीच्या सासूला आणि नवऱ्याला दाखवलेला आरसा योग्य होता का, याविषयी आपलं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर कथा आवडली असेल तर कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.